न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। VIP संस्कृतीला फाटा देत स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिला मान। चंद्रकांत शेळके यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या लोगो आणि व्यायामशाळेचे अनावर। सिव्हिल हडको परिसरातील गणेश चौकाच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले असून सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत काका शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि महानगरपालिकेच्या विकास निधीतून हे सुंदर काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहे। हा नवीन लोगो केवळ सौंदर्याचा भाग नसून त्यातून एक अत्यंत महत्त्वाचा सामाजिक संदेश देण्यात आला आहे। या लोगोमध्ये हातांच्या मध्यभागी पाण्याचा थेंब पडताना दाखवण्यात आला आहे। निसर्गातील पाण्याचा प्रत्येक थेंब किती मौल्यवान आहे आणि तो मानवाने हातांवर झेलून जपला पाहिजे याचे प्रतीक म्हणजे हा लोगो आहे। या माध्यमातून नागरिकांना पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पाणी बचतीचा अत्यंत प्रभावी संदेश देण्यात आला असून या आगळ्या वेगळ्या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे। या चौकाचे सौंदर्य वाढावे आणि परिसराला एक नवी ओळख मिळावी यासाठी चंद्रकांत काका शेळके यांनी महापालिकेकडे विशेष निधीची मागणी केली होती। हा निधी मंजूर झाल्यानंतर चौकाच्या सुशोभीकरणासह हा वैशिष्ट्यपूर्ण लोगो तयार करण्यात आला। परिसरातील तरुणांसाठी व्यायामशाळेचे देखील उद्घाटन महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आले। तरुणांना व्यायामाची सवय लागावी या उद्देशाने आधुनिक उपकरणात ही व्यायामशाळा तयार करण्यात आली आहे। या अनावरण सोहळ्याप्रसंगी परिसरातील नागरिक, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांनी शेळके काका यांच्या या दूरदृष्टीचे आणि विकास कामाचे जोरदार स्वागत केले। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। सिव्हिल हडकोमध्ये चौक सुशोभीकरणाचे लोगोचं अनावरण केलं आणि ते लोगोमध्ये म्हणजे ते स्टॅच्यूमध्ये एक महत्त्वाचा विषय आम्ही यासाठी दिला आहे की पाणी अडवा, पाणी जिरवा, जेणेकरून बहुत थेंब थेंब वाचवलं तरच आपल्याला, कारण ह्या वर्षी चालू वर्षी पाणीसुद्धा कमी झालेलं आहे, म्हणजे पाऊस कमी झालेला आहे। त्यामुळं शेतकऱ्यांसाठी व शहरातील सर्व लोकांनी बी की त्यांनी पाण्याचा कसा वापर करावा त्यासाठी ते लोगो जे तयार केलेलं आहे, ते थीम जी तयार केलेली आहे, ते आदर्श घेऊन ती तयार केलेली आहे। आणि त्याचबरोबर सिव्हिल हडकोसाठी आम्ही जे आय लव्ह हडको हे आमच्या सर्व हडकोवासियांसाठी केलेलं आहे। आणि आज जे आम्ही ह्याचं उद्घाटन केलं आहे आणि ओपन जिम, जी आमची जिम होती बंदिस्त जिम, तिला सुद्धा महानगरपालिकेकडून आणि अजून काही ठिकाणाहून निधी आणून आम्ही हे सुशोभीकरण आणि ओपन जिमचं काम केलेलं आहे। तर त्यामुळं आज काय झालं की त्याचं अनावरण करण्यासाठी बी आम्ही काय केलं, सर्व सिव्हिल हडकोतील रहिवासी आणि सर्व माता भगिनी हे सर्व जमा होऊन आमच्यासाठी जे रोज झाडूचं कामगार म्हणजे झाडू काम करतात वाडा मध्ये, त्यांच्या हातून कधी लोक उद्घाटन करणार नाही, पण आमच्या सिव्हिल हडकोच्या सर्व लोकांनी सांगितलं की आपल्याला वेगळं काहीतरी करायचं। त्याच्यामुळे आम्ही काय केलं की जे बिचारे आपले सकाळी सकाळी रोज आमच्या सर्वांची घाण काढतात आणि स्वच्छ करतात वाड, त्या लोकांच्या हस्ते आम्ही उद्घाटन ठेवलं होतं आणि त्या लोकांच्या हस्ते आज उद्घाटन पार पडलं। आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि सर्व सिव्हिल हडकोवासियांना आज जे काही सुशोभीकरण झालं, आता तुम्हीच बघितलं तिथं लाईट सुद्धा ऐन टायमाला कट झाली, जे का तर आम्ही कोणत्या पुढाऱ्यांना बोलवलं नाही, कोणत्या नगरसेवकांना बोलवलं नाही, फक्त नागरिकांच्या हाताने आणि जे सफाई कामगार करतात त्यांच्या हाताने नारळ फोडायचा होता, म्हणून त्यांना कसं तरी झालं आणि त्या एरियातली लाईट बंद ठेवली। म्हणजे हे आपल्या नगरच्या सुशोभीकरणासाठी, म्हणजे जर एखादा माणूस चांगलं काम करत असेल तर त्याला खो कसा घालायचा हेच यांच्याकडून शिकावं असंच मला वाटतं। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।